राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज त्यांचा 26वा वर्धापन जो आहे तो पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये साजरा करण्यात येतोय आणि आपण बालेवाडी स्टेडियम परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिवस साजरा होणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा। खरं तर आपण पाहू शकतो की भव्य दिव्य अशी आसन व्यवस्था जी आहे ती बालेवाडीच्या या संपूर्ण आतमधल्या स्टेडियम परिसरामध्ये करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण आसन व्यवस्था या संपूर्ण मंचावरती जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मंडळी आणि त्याचसोबतच पक्षाचे आमदारांना बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने खुर्च्या ज्या आहेत त्या मंचावरती लावण्यात आल्या आहेत आणि मंचाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 20 ते 25 हजार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या संपूर्ण वर्धापन दिनाच्या निमित्ताने बालेवाडी स्टेडियम परिसरामध्ये येणार असल्याची माहिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेली आणि संपूर्ण परिसर जो आहे ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तो संपूर्ण परिसर गुलाबी रंगाने नाहून निघालेला असल्याचं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय। प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढत होता, सामोरे जात होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंक कॅम्पेन अर्थात गुलाबी कॅम्पेनला सुरुवात करण्यात आलेली होती। त्यांच्याकडनं संपूर्ण गुलाबी रंगाचा प्रचार आणि प्रसार सुरू करण्यात आलेला होता। पक्षाचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडनं देखील गुलाबी कलरचा जॅकेट जो आहे तो घालण्यात येत होता आणि गुलाबी रंगाचं प्रमोशन करण्यात येत होतं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार हे सामोरे गेले आणि त्यांना एक चांगलं यश जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र गुलाबी रंगाचा वापर जो आहे तो करणं पक्षाने टाळलेला होता। परंतु आता पुन्हा एकदा 26व्या वर्धापना दिनानिमित्त पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो गुलाबी रंगात नाहून निघालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण मंचावरचं कार्पेट देखील गुलाबी रंगाचं आहे, त्याचसोबतच जे बॅनर्स पोस्टर्स आतमध्ये लावण्यात आलेले आहेत ते देखील गुलाबी रंगाचे या ठिकाणी पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मंडळी या संपूर्ण वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। यंदा संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आगामी काही काळात येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण एक एल्गार जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार आहे। त्यामुळे आजच्या संपूर्ण वर्धापन दिनानिमित्त विविध नेते मंडळी जे आहेत या संपूर्ण मंचावरतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संबोधित करणारे कार्यकर्त्यांना, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील आणि इतर नेते मंडळी काय महत्त्वाचा संदेश या कार्यकर्त्यांना देणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आजच्या या संपूर्ण वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाला 2 मंत्री देखील गैरहजर राहणार आहेत। राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे आणि मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही मंत्री जे आहेत, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे हे 2 महत्त्वाचे नेते आहेत। या कार्यक्रमाला वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहणार आहेत। ते कामाच्या निमित्ताने परदेशाला गेलेले आहेत अशी माहिती जी आहे त्यांच्या कार्यालयातून मिळते। त्यामुळे आजच्या या संपूर्ण वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं काय महत्त्वाची विधानं, वक्तव्य आणि काही ठराव पारित होणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।